To you, happy birthday, dear Riyaj. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday, dear Riyaj. Happy birthday to you. Clapping. कलियों जैसा हुस्न छुपाया, हर अदा में नूर है आया, साथ मरे और 77 गाया। तर हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर रोजच्याप्रमाणे डेली ब्लॉग आलेला आहे आणि याआधी नवीन तुम्ही व्हिडिओज माझ्या किचनच्या बघितल्या आहेत. तर आज म्हटलं नवीन बनवूया. वरण भात रोजचंच आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही चिकन बघितलं आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी गुलाबजाम, होममेड गुलाबजाम बनवते आहे. खूप महिने झाले की गुलाबजाम मी बनवलेच नाही. तर गुलाबजाम मिस्टरने आणलं होतं पॉकेट, पण ते काय बनवायला वेळ मिळाला नाही. सो आज बनवलेत गुलाबजाम. तर ते व्यवस्थित आधी 15 मिनटं मळून घेतले, म्हणजे भिजून घेतले कणिक गुलाबजामचं. त्यानंतर 15 मिनटं रेस्ट करायला ठेवलं आहे. त्यानंतर परत 15 मिनटांनी घेतले आणि परत 15-20 मिनटं रेस्ट करायला ठेवले, जेणेकरून ते पीठ म्हणजे कणिक जे आहे ते व्यवस्थित मुरेल आणि त्याचे गोळे आहेत ते व्यवस्थित गोल येतील. तर थोडेफार मी गोळे केले 10-15. आणि त्यानंतर मी जे एक व्हिडिओ बघितला होता यूट्यूबला, त्याच्यात राजस्थानी लोकांनी जो उभ्या म्हणजे लाटून त्याचे उभे पीस केले होते, तसेच मी पण हल्ली गुलाबजामचं जर राऊंड करायला म्हणजे गोल करायला कंटाळा येत असेल तर मी चौकोनी पीस करते, जेणेकरून पटापटा गुलाबजाम होतील आणि काम लवकर होईल आणि वेळ पण लागणार नाही. सो बघा, मी थोडे 15-1 गुलाबजाम गोल शेपमध्ये केलेत आणि थोडे चौकोनी म्हणजे आयताकृती शेपमध्ये केलेत. तर तुम्हाला कसे वाटलेत आणि नवीन जर वाटत असेल तुम्हाला तर नक्की ट्राय करा. एकदम सोपी आहे, करायला पटकन होते अशी. तर गुरुवार असल्यामुळे उपवास होता, तर आमच्या परसातील भाजी काढली होती, शेवग्याची भाजी आणि तायकाळ्याची भाजी, वरण भात आणि गुलाबजाम असा आजचा मेनू होता. त्या दिवशी पुरणपोळ्या पण केल्या होत्या, तुम्ही बघितल्या असतील. तर बघू शकता मी साखरेचा जो सिरप केला आहे त्याच्यात गुलाबजाम तळलेत आणि टाकलेत, तसेच ते आयताकृती शेपमध्ये केलेत तसे ते पण टाकलेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असल्यास आणि माझ्या नवीन व्हिडिओ बघायचे असतील किंवा गावाकडील व्हिडिओ कशा मी तयार करते, तुम्हाला किचन व्लॉग्स माझ्या लाँग व्हिडिओ बघायचे असतील, शॉर्ट व्हिडिओ बघायचे असतील, तर तुम्ही नक्कीच चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. तशी मी पालेभाजी परसातील आणली, वरण केलं आहे, भात रेडी आहे आणि मिस्टरांनी आणली होती भाजी जी संपली होती पूर्ण. टोमॅटो, कोबी, कोथिंबीर, मिरची, आलं हे सगळं आणलं होतं मार्केटमधून. तर सगळं मी व्यवस्थित धुवून वगैरे ठेवलं साफ करून. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यात नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.